मध्ये जाऊन इथं डायरेक्ट कमेंट पण देऊ शकता. कॉम mgmt .msc कॉम mgmt.msc या कमांड आहे. कम्प्युटर मॅनेजमेंट ओपन होतं बघा. त्याच्यामध्ये आहे लोकल युजर्स अँड ग्रुप्स आहे. त्याच्यामध्ये युजर्स हे आहे सेक्शन. इथूनही जाऊ शकता किंवा तुम्ही माय कम्प्युटरवरती राईट क्लिक करून मॅनेज मधूनही जाऊ शकता बघा. इथे मॅनेज आहे, कम्प्युटर मॅनेजमेंटच उघडतं. किंवा तुम्ही इथं स्टार्ट मेनूवरती पण राईट क्लिक करू शकता. इथे कम्प्युटर मॅनेजमेंटचा ऑप्शन येईल तुम्हाला. काय इथूनही जाऊ शकता भरपूर तुमच्याकडं. किंवा तुम्हाला जरा असं वाटतं एकदम लिगल पद्धतीने जायचं आहे तर कंट्रोल पॅनलनं जा. कंट्रोल पॅनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स आणि त्याच्यामध्ये पण कम्प्युटर मॅनेजमेंट असते. इथूनही जाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये लोकल युजर्स अँड ग्रुप्स. लोकल युजर्स अँड ग्रुप्समध्ये युजर सेक्शन आहे बघा. याच्यामध्ये ऑलरेडी बनलेले सगळे युजर तुम्हाला जे बनवले ते सगळे तुम्हाला इथे दिसत आहे. आता इथे थोडा ॲडव्हान्स मेथडने युजर बनतो बघा. कसा जसं तुम्ही राईट क्लिक केलं तर न्यू युजर. मी युजरला नाव देतो क्रिश. ओके. डमरू आणि पासवर्ड दिला बघा. इथं एक सगळ्यात महत्त्वाचे ऑप्शन इथं काय बघा. युजर मस्ट चेंज पासवर्ड ॲट नेक्स्ट लॉग ऑन. हा ऑप्शन. आता हा ऑप्शन काय तुम्हाला मी सांगतो की युजर मस्ट चेंज पासवर्ड ॲट नेक्स्ट लॉग ऑन. हा ऑप्शन जर मी क्लिक जर केला, आता बघा तिकडे ऑप्शन नव्हते बघा. बेसिक मेथडमध्ये हा ऑप्शन नव्हता. इथे या ऑप्शनचा अर्थ काय होतो म्हणून मी सांगतो की युजर ज्या वेळेस आता बघा याचा पासवर्ड कोण सेट करतात. आता ॲडमिनिस्ट्रेटर. मी ॲडमिनिस्ट्रेटर आहे म्हणजे आता बघा आपण ॲडमिनिस्ट्रेटर युजरनंच लॉग इन बरोबर. म्हणजे आता ॲडमिनिस्ट्रेटर याचा पासवर्ड सेट करतोय आणि ॲडमिनिस्ट्रेटर अशी पण सेटिंग करतोय की भाऊ नेक्स्ट टाइम तू ज्यावेळेस लॉग इन होशील पहिल्यांदा ज्यावेळेस तू लॉग इन होशील त्यावेळेस तुझा पासवर्ड तू सेट करू. म्हणजे पासवर्ड मी दिलेला 1 2 3. आता तुला काय पासवर्ड सेट करायचं आहे तू ठरव. हे कशामुळे करतात का ॲडमिनिस्ट्रेटरला सुद्धा युजरचा पासवर्ड माहीत नको पण तिला कोणी आता म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर तर माहितीच झालं त्याचा पासवर्ड. म्हणून ॲडमिनिस्ट्रेटर सेटिंग करतो भाऊ मला माहित नाही भाऊ आता यासाठी काय कर पहिल्यांदा तू लॉग इन करशील का त्यावेळेस तू पासवर्ड चेंज करू आहे की नाही. त्याच्यानंतर ऑप्शन बघा युजर कॅनॉट चेंज पासवर्ड. म्हणजे युजर पासवर्ड बदलू शकतच नाही. आता तुम्ही सांगा हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा हा ऑप्शन गायब झाला बघा. का म्हणजे आज झालं घोड्यावर बसू द्यायचं नाही पैसे द्यायचे असं झालं. वरती काय म्हणून राहिला युजर मस्ट चेंज पासवर्ड ॲट नेक्स्ट लॉग ऑन. म्हणजे आज युजर नेक्स्ट टाइम लॉग इन करील पहिल्यांदा लॉग इन करील तर त्याला त्याचा पासवर्ड चेंज करावा लागेल. हां. आणि दुसरा ऑप्शन काय म्हणतो युजर कॅनॉट चेंज पासवर्ड. म्हणजे पहिला ऑप्शन हे पण म्हणून राहिला की नेक्स्ट टाइम लॉग इन करेल ना तुझा पासवर्ड तुला चेंज करावा लागेल. आणि खाली पण ऑप्शनही क्लिक करायला देईल का तो युजर पासवर्ड चेंज नाही करू शकत. झालं मग घोड्यावर बसू द्यायची नाही आणि पैसे द्यायची नाही. बघा मग हा ऑप्शन जर सिलेक्ट केला तर वरचा ऑप्शन गायब होईल का. कारण की युजर पासवर्डच चेंज करू शकत नाही तर नेक्स्ट लॉग इन कसं चेंज करेल पासवर्ड. पासवर्ड नेव्हर एक्सपायर्स. बाय डिफॉल्ट प्रत्येक सिस्टीममध्ये एक पॉलिसी असते ग्रुप पॉलिसी असते की प्रत्येक युजरचा पासवर्ड हा 42 दिवसांना काय होतो एक्सपायर होतो. 42 दिवसांना. 40 त्या पासवर्डने डबल लॉग इन नाही करतात. 42 दिवसानंतर लॉग इन नाही करतात. 42 दिवस संपले म्हणजे तुम्ही एक पासवर्ड मॅक्सिमम 42 दिवसापर्यंत ठेवू शकता. 42 दिवस झाल्यानंतर त्या युजरला तो लॉग इनच करू देणार नाही. म्हणजे लॉग इन करताना जसं त्या युजरने पासवर्ड टाकला त्याला लगेच तो ऑप्शन देईल युअर पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड नाव चेंज युअर पासवर्ड. तिथेच तुला पासवर्ड चेंज करायला ऑप्शन देईल. पण पासवर्ड जर चेंज केला नाही तर बाहेरच थांबायचं मध्ये घुसायचं नाही सिस्टीम. एका तुम्हाला मी दाखवतो सिक्युरिटी पॉलिसी असते बाय डिफॉल्ट प्रत्येक सिस्टीममध्ये असते पॉलिसी. मॅक्सिमम पासवर्ड एज 42 days. ही डिफॉल्ट पॉलिसी. 42 days ही डिफॉल्ट पॉलिसी म्हणजे एज आहे पासवर्डची. ठीक आहे. आपला पाडतील तर थांबणार नाही. युजरचा पासवर्ड 42 दिवसानंतर एक्सपायर होणार फक्त ह्याच युजरचं इथं सेटिंग केलं. बाकी सगळ्यांची पॉलिसी तीच आहे. पण इथे जर तुम्ही क्लिक जर नाही केलं तर ह्या युजरचा पासवर्ड तुम्ही जर आता सेट केला तर याच्यानंतर 42 दिवसापर्यंत हा पासवर्ड चालेल. 42 दिवसानंतर याला चेंज करा.
अकाउंट इज डिसेबल्ड. अकाउंट इज डिसेबल म्हणजे हा युजर बनतानाच तुम्ही डिसेबल स्टेटमध्ये बनवायचा, म्हणजे बनला डिसेबल कंडिशन. म्हणजे डिसेबल असलेला युजर लॉग इन करू शकतो. तर सध्या आपण एक काम करू, पहिला ऑप्शन युजर मस्ट चेंज पासवर्ड ॲट नेक्स्ट लॉग इन. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस युजर लॉग इन करेल ना, त्याचा पासवर्ड चेंज करावाच लागेल. बघा तो तुमच्या समोर आहे. मी युजर बनवला कोणता आता, क्रिश. बघा त्या युजरनं मी लॉग इन. नाही त्याचं ॲक्च्युली डिस्प्ले नाही मला त्याला समोर. डमरूवाला पा काय झालं माहिती काय काय झालं ते माहिती का, ते आपण व्यवस्थित बघितलं नाही त्याला, त्याचे जे डिस्प्ले नाही आहे का ते डमरू होऊन गेले. अरे हे ना याच्यात फुल नेम जे असतं का डमरू हे महत्वाचं राहतं, ते समोर हे नाव दिसतं. जाऊ दे नाही टाके डमरू बस. आहे का कशी जाणार लॉग इन केलं आपण. लगेच मेसेज आला, द युजर्स पासवर्ड मस्ट बी चेंज बिफोर सायनिंग इन. सायनिंग म्हणजे लॉग इन करण्याच्या अगोदर तुला पासवर्ड चेंज करणं अनिवार्य आहे. बरं तू जर म्हणला ओके तर लगेच येईल. जुना पासवर्ड मी टाकून ठेवला म्हणाल 1 2 3 आहे का, ते म्हणतं नवा पासवर्ड. आणि तुम्ही जर एस्केप केलं तर पुन्हा वापस तिथेच येते. तुम्ही जरी इथं आले पुन्हा पासवर्ड टाकला ते पुन्हा तिथेच येईल. तुला काय म्हणणार नाही आता की झाला बोललं परेशान झाला, बरोबर आहे. कॅन्सल केला की पुन्हा वापस क्लिक केला का पासवर्ड टाकला का पुन्हा तिथेच. म्हणजे पासवर्ड दिल्याशिवाय तुम्हाला ते लॉग इन करू देणार नाही. मग त्यानं पासवर्ड दिला असेल जा पासवर्ड चेंज झाला लगेच हाय लिहून बरं का. मला हे आवडलं बरं का नोट. आता आपण बनवलं दुसऱ्या पण मेथड ऍडव्हान्स. तिसऱ्या मेथड आपल्याला कमांड.